नाव सांगा आपलं. विजय कुमार गुलाबराव येवले. बर, काय तुमचं पद वगैरे भाजप? मी मुखई विविध कार्यकारी सोसायटीचा चेअरमन आहे. आम्ही इथं आलोय की पूरग्रस्तांचं जी हानी झालेली आहे मराठवाड्यामध्ये, लातूर उस्मानाबाद त्या भागामध्ये, तर आम्ही आमचा दरवर्षाचा सोसायटीचा 12% लाभांश 5,14,000 रुपये शेतनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी देण्यासाठी आम्ही या ठिकाणी खास वेळ आले. तुम्ही भाजपचे कार्यकर्ते हे आहेत. तुम्ही भाजपचे कार्यकर्ते. कसे भाजपची परिस्थिती शिरूरमध्ये? चांगली आहे, चांगली सगळं आता उत्तम झालेली आहे. आमदार कोण आहेत? आमदार याचे आहेत, शिवसेनेचे आहेत. शिवसेना कुठली? शिंदे. मला सांगा, तुमच्या भागात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत, तुम्हाला काय वाटतं, भाजपने एकट्याने लढवलं पाहिजे का महायुती म्हणून लढली पाहिजे? एकट्यानेच लढलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे, एकट्याने लढलं पाहिजे. भाजपचा कार्यकर्ता आहे म्हणजे भाजपचं युतीचं त्याच्यानंतरचा विषय बघा. नक्की 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 बोला. भाजपने एकट्याने लढवलं यांनी मान्य आहे, परंतु जे स्थानिक कार्यकर्ते असतात वरून पक्षांनी वेगळ्या वेगळ्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या याच्यावर त्यांनी सोपवलंय. कारण जर पक्षीय पातळीवर युतीत लढवली तर कार्यकर्ते नाराज होतात, कार्यकर्ते विखुरले जातात. म्हणून ज्या त्या पक्षांनी लढवणं आणि कार्यकर्ता बी पाठबळ त्यांच्या पाठीमागे राहतात. त्यामुळे स्थानिक पातळीवर त्यांनी लढलं. काय मत आहे, वेगळं लढलं पाहिजे? वेगळंच लढलं पाहिजे. वर एकत्र बसायचं, खाली वेगवेगळं. आज विधानसभेला सगळे एकत्र होते, जरी काम केलं कुठल्या पक्षाचं कोणी तरी ते नंतर मान्य नाही करत ना. स्थानिक स्वराज्य संस्थेला एवढं का प्रॉब्लेम येतात एकत्र लढण्यासाठी? तुम्हाला काय वाटतं? प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते ना. जर नाही लढवलं तर बंडखोरी होणार. वेगवेगळ्या ठिकाणी बंडखोरी होणार आणि हे करणार. त्यापेक्षा जे आपल्या पक्षाचे कार्यकर्ते राजदादा गट असेल, शिंदे गट असेल आणि भाजप असेल, भाजपचे कार्यकर्ते तुम्ही म्हणजे भाजप सपोर्टरच दिसताय मला तसं बघायला गेलं तर. मला एक सांगा, ज्या पद्धतीनं सरकारनं शेतकऱ्यांना मदत दिली ठीक आहे का, असं वाटतंय? नाही, त्या शेतकऱ्यांना जी मदत दिली ते जर कॅल्क्युलेशन केलं आपण तर पर गुंठा 85 रुपये फक्त येतात. ज्यांच्या जमिनी खरडून गेल्या तेवढं नुकसान झालंय. आणि बाकीच्या परिस्थितीने शेतकरी आधीच सोयाबीन असेल, तुमचा कापूस असेल, त्याच्यानंतर ऊसाच्या भावाच्या संदर्भात असेल, ह्या संदर्भात शेतकरी उदासीनच आहे. मग हे दिलंय ते केलंय कमी असतं, मला वाटतं कमी असतं. जे दिलेलं आहे ते काही शेतकऱ्यांच्या याला पुरणार नाहीये, अशी परिस्थिती आहे. ठीक आहे, तुमचं काय मत आहे? आता सरकारच्या बाकीच्या आर्थिक परिस्थितीनुसार पाहिलं तर सरकार परत मदत करेल. लाडकी बहीण योजनेला पैसे द्यायला आता पूर परिस्थिती सरकार देईल त्याला नक्की. किती हजारांनी काढले जातात तुम्हाला माहित असतं? आता 32-32,500, 18,000 ते 40-42 हजारापर्यंत काढले. आणि लाडक्या बहिणीची परिस्थिती अशी आहे की त्यावेळेला लोकसभा इलेक्शन झाली, विधानसभा इलेक्शन झाली, तर लाडक्या बहिणी योजनेत त्यांनी 3-3 महिने लेडीजच्या अकाउंटवर जमा केले. आता जर परिस्थिती पाहिली तर प्रत्येक मतदारसंघात 28,000 ते 30,000 ते आता चाळण लावून 10-20% महिला राहतील की त्यांना त्या योजनेत बसेल. प्रामुख्याने जर राज्याची कंडिशन एवढी खराब आहे आपल्याला माहित होती ऑलरेडी, तरी तिजोरी उघडण्याची काय गरज होती का एवढी मोठी? 2,64,000 केलं ना. 2,64,000 कोटी महाराष्ट्रावर कर्ज होतं, ते आता 9,32,000 कोटी पर्यंत गेले. वर्ल्ड बँकेचं लोन घेऊन शेवटी शेतकऱ्याच्या डोक्यावर ते पडतंय. तर हे काही बरोबर नाही. तुमचं काय मत आहे ह्यावर? आता सरकार आर्थिक परिस्थितीमुळे या गोष्टी कराव्याच लागतात. सरकारला थोडं जपून वागावं लागेल, नाहीतर पूर्णपणे कोल्हाप्स होईल. काय मत आहे? शेतकऱ्याला किती नुकसान भरपाई दिली तरी ती न भरून येणारी गोष्ट आहे तसं पाहिलं तर. कारण शेतकरी पहिलाच मेटाकुटी आहे. जास्तच परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रात बऱ्यापैकी गरज आहे. मला सांगा, भाजपने एक म्हणलं होतं, भाजप म्हणजे महायुतीने म्हणलं होतं की शेतकरी कर्जमाफी करणार, त्याबद्दल 7-12 कोरा करणार. काय झालं? तर अजून काही 7-12 कोरा झालेला नाहीये. 3% संपूर्ण 7-12 कोरा करणार म्हटले होते. सोसायटीच्या माध्यमातून बोलायचं झालं तर 3% व्याज आणि 3% 0%नी हे बी 5-5, 7-7 महिन्याने आलं. मागच्या वर्षाचं पुढच्या वर्षी यायचं. 7-12 काही कोरा अजून झालेला नाही.